बऱ्याच वेळेला आपल्याला क्लायंट म्हणतात की सगळे ब्लाऊज तर तुम्ही एकाच मापाने शिवले, मग हाच ब्लाऊज का घट्ट बसतो, बाकी तर परफेक्ट बसतात. नसतं की प्रॉब्लेम काय आहे. सो आपण जर टेलर आहोत, आपण याचे डॉक्टर आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, ह्याच्यात काय चेंजेस करावे लागणार आहेत, हे मात्र लक्षात येणं तितकंच गरजेचं असतं. सो आहे या ब्लाऊजला, आता या ब्लाऊजला सेम पद्धतीने जर फिटिंग तुम्ही केलात तर प्रॉब्लेम काय होईल तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट खूप बारीक आहे बरं का. छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच ठिकाणी सांगितल्या जात नाहीत. म्हटलं चला आपल्या ताईंना ह्याचा फायदा नक्कीच होईल. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक ब्लाऊजच्या फॅब्रिकमध्ये व्हेरिएशन असतात. सो त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा त्या ब्लाऊजचं फिटिंग करावं लागतं. आता सिम्पल ब्लाऊज मी जर तुम्हाला दाखवला तर बघा, हा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, एकाच क्लायंटचे आहेत, पण मापामध्ये फरक आणि मापामध्ये बदल कसा होतो ते तुम्हाला सांगते. हा ब्लाऊज आहे सॉफ्ट सिल्कमध्ये आहे. सो ह्या ब्लाऊजचं माप जर 17.5 म्हणजे 34.5 असेल छाती, आणि कंबर जर ह्याची 31 किंवा 30.5 असेल, किंवा दंडघेर याचा जो आहे तो पूर्ण न घेता आपण जो अर्धा घेतो तो जर 5.5 इंच असेल, तर ह्याला मी काय केलं, निम्म 17.25, निम्मी भाग कमरेचा 15.25 आणि दंडघेर जो आहे तो 5.5 इंच मार्किंग करून याला मी या पद्धतीने फिटिंग केलेलं आहे, जसं की इथे तुम्हाला दिसते. पण याच क्लायंटचं माप आहे आणि ब्लाऊज मात्र वेगळा आहे. आता ब्लाऊज वेगळा म्हटलं तर बघा, या पद्धतीचा ब्लाऊज आहे, वर्कवाला ब्लाऊज आहे. हा जो वर्क आहे वरून हा जरदोसीचा पूर्ण वर्क आहे. सो कपडा थोडासा जाड आहे, किंवा ह्या वर्कमुळे कपडा थोडासा कडक बसतो फिटिंगला जेव्हा बसतो तेव्हा. सो फुल वर्क आहे या ब्लाऊजला. आता या ब्लाऊजला सेम पद्धतीने जर फिटिंग तुम्ही केलात तर प्रॉब्लेम काय होईल तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट खूप बारीक आहे बरं का. छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच ठिकाणी सांगितल्या जात नाहीत. म्हटलं चला आपल्या ताईंना ह्याचा फायदा नक्कीच होईल. सो तुमच्याकडे जर असं जाड कापड असेल, किंवा असं हे भरलेलं वर्कवालं कापड असेल, फुल ब्लाऊज असा हा वर्कने भरलेला आहे, सो ह्याला तुम्हाला जे आता मी सांगितलं, छातीचा भाग 17.25, कंबर 15.25 आणि दंडघेर 5.5 इंच जो मी या ब्लाऊजला फिटिंग केला, या तसंच फिटिंग जर तुम्ही याला कराल तर हे ब्लाऊज त्याच क्लायंटचं असताना, तेच माप असताना घट्ट बसेल. त्याचं कारण म्हणजे कपडा जाड आहे, वर्क आहे, सो थोडासा टाईट बसतो हा कपडा, कडकपणा असतो या कपड्याला या वर्कमुळे. तर त्यासाठी माप किंवा फिटिंग टाकताना ह्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे बघा, तर 1.5 इंच जे आहे माप याच्यामध्ये जास्त घ्यायचा आहे. म्हणजे इथे मी छातीचा निम्मा भाग 17.25 इंच टाकला, तो मी इथे 17.5 इंच टाकलेला आहे. कंबर आहे ती 15.25 न टाकता 15.5 इंच टाकलेले आहे. आणि दंडघेर जो आहे तो 5.5 इंच न टाकता ह्याची लांबी आहे 9.5 इंच. सो 9.5 इंचाला त्यांच्या रेग्युलर ब्लाऊजला 5.5 इंच दंडघेर असतो, म्हणजे 11चा फुल दंडघेर आपला जो आहे राऊंड जो आहे तो हा. पण ह्याच्यासाठी मला पुन्हा 5.5 इंच निम्मा दंडघेर न टाकता 5.25 इंच टाकलेला आहे. तुम्हाला सुद्धा या गोष्टी बारीक सारीक असतात, ह्या नोट आहेत, त्या टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवून फिटिंग करावं लागेल. कारण प्रत्येक ब्लाऊज, प्रत्येक माप किंवा प्रत्येक कपडा हा वेगळा असतो. एकाच ब्लाऊजचे मेजरमेंटचे जर ब्लाऊज असतील एकाच क्लायंटचे, आता हे जे मी क्लायंट तुम्हाला दाखवते ह्यांचे जवळजवळ आपल्याकडे 11 ते 13 ब्लाऊज होते. त्यातले त्यांनी 2 शिवून नेले होते आणि हे 11 ब्लाऊज आपल्याकडे अजून आहेत, बाकीचे इकडे शिवून झालेले आहेत. सो दोन्ही कपड्यामध्ये फरक असतो. तर कपड्यातला डिफरन्स पाहता तुम्हाला सुद्धा मेजरमेंटमध्ये हा प्रॉब्लेम जर येत असेल तर नक्की तुम्हाला ह्या चेंजेस किंवा हे जे बदल आहेत ते करावे लागतील. प्लेन कपडा असेल तर तो सॉफ्ट बसतो, फिटिंगला प्रॉब्लेम होत नाही. पण या पद्धतीचा वर्कवाला भरलेला कपडा असेल तर याला थोडीशी जाडी येते, आणि हा जाड कपड्यामुळे फिटिंग घट्ट होऊ शकतं तितकं असून सुद्धा. म्हणून तुम्ही जर अशा कपडे फिटिंग टाकत असाल रेग्युलरमध्ये, आता हे सुद्धा त्याच क्लायंटचं ब्लाऊज आहे, हे सुद्धा ब्रॉकेटमधलं सॉफ्ट आहे, ह्याला मला 17.25, 15.25 आणि 5.5 इंचच मेजरमेंट टाकावं लागेल फिटिंगच्या वेळेला. पण या ब्लाऊजला मला फक्त 1.5 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 1.5 इंचाची आपण जर टीप वाढवली तर टोटल ब्लाऊजमध्ये अर्धा इंचाचं लुझिंग पडतं, आणि हे ब्लाऊज क्लायंटला घालताना व्यवस्थित बसतं, फिटिंग परफेक्ट बसतं, घट्ट वाटत नाही.
मग बऱ्याच वेळेला आपल्याला क्लायंट म्हणतात की सगळे ब्लाऊज तर तुम्ही एकाच मापाने शिवले, मग हाच ब्लाऊज का घट्ट बसतो, बाकी तर परफेक्ट बसतात. त्यांनाही माहीत नसतं की प्रॉब्लेम काय आहे. सो आपण जर टेलर आहोत, आपण ह्याचे डॉक्टर आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, ह्याच्यात काय चेंजेस करावे लागणार आहेत, हे मात्र लक्षात येणं तितकंच गरजेचं असतं. सो तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि छोटे छोटे कंटेंट पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला म्हणजे स्टिच विथ सरिताला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील. चला मग आता ह्याला मार्किंग टाकलेलं आहे, फिटिंग करून घेते. पुन्हा भेटू. बाय.